वैष्णवी हगवणे प्रकरणातला फरार आरोपी निलेश चव्हाण याला अखेर अटक करण्यात आलेली आहे। बावधन पोलिसांनी चव्हाणला नेपाळमधून ताब्यात घेतलंय। वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सह आरोपी आहे। वैष्णवी हगवणेचं बाळ निलेश चव्हाणकडेच होतं। तसंच वैष्णवीच्या कुटुंबाला पिस्तुलाचा धाक दाखवत बाळ न देत धमकावल्याप्रकरणी सुद्धा चव्हाणवर गुन्हा दाखल आहे। पोलिसांनी अतिशय चांगली कारवाई केलेली आहे। नेपाळमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न होता, बॉर्डरवर त्याला पकडलेला आहे। योग्य प्रकारचे इंटेलिजन्स प्राप्त करून आणि हा सगळा ट्रॅप पोलिसांनी तयार केला, त्यामुळे आता त्यालाही ताब्यात घेण्यात आलेला आहे। मी पहिल्याच दिवशी सांगितलं, या केसमध्ये जेवढे लोक आहेत कोणालाही सोडलं जाणार नाही, कुठल्याही प्रकारची हयगय याच्यात सहन केली जाणार नाही आणि अतिशय कडक अशा प्रकारची शिक्षा झालीच पाहिजे, हा प्रयत्न आमचा असतो। अजितदादांनी 3च्या इथे 6 पथकं केली। पहिल्यांदा राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेच्या बेड्या घातल्या आणि त्याच्यानंतर या निलेश हगवणेला सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर नेपाळमध्ये अटक करण्यात आली। मला विश्वास आहे, मला महायुती सरकारने आम्हाला आश्वासित केलेलं आहे सगळ्या कारवाईच्या माध्यमातून की हगवणे कुटुंबांना म्हणजे आरोपींना, वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आरोपींना शिक्षा झाल्याशिवाय सरकार सुद्धा स्वस्थ बसणार नाही। निलेश चव्हाण याला सह आरोपी करायला हवं। मला असं वाटतं की ह्या केसमध्ये निलेश चव्हाणचा काहीतरी आणि कुठेतरी जवळचा संबंध असावाच, कारण एका अनोळखी व्यक्तीकडे 9 महिन्याचं बाळ तर नक्कीच कोणी देणार नाही। ह्या हगवणी कुटुंबाचा आणि निलेश चव्हाणांचा काय संबंध आहे, ह्या संबंधाची देखील चौकशी करण्यात यायला हवी आणि ह्या निलेश चव्हाणला एवढे दिवस फरार राहण्यासाठी मदत करणारा आका कोण हे देखील चौकशी करण्यात यावी। त्या संदर्भात ही जी केस आहे ही पॉलिटिकल नेक्सस असलेली केस आहे, त्यामुळे ही केस CID कडे वर्ग करण्यात यावी, ही जी माझी मागणी आहे ती मी या निमित्ताने परत एकदा मागणी करते आहे। निलेश चव्हाण ज्याच्याकडं वैष्णवीचं बाळ होतं, त्या बाळाला सांभाळण्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल आणि तो सह आरोपी सुद्धा जो आहे तो त्या प्रकरणात आहे आणि तो अनेक दिवस फरार होता। आज जेव्हा त्याच्या संपत्तीला टाच येण्याचं कळालं तेव्हा तो नेपाळमध्ये सापडलेला आहे। आता कायद्यानुसार त्याला अटक तर झालेली आहे, परंतु अशांना जामीन होऊ नये यासाठी आता प्रयत्न झाला पाहिजे, याला कडक शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं स्पाय कॅमेऱ्यामध्ये असले घाणेरडे प्रकार जे आहेत ते रेकॉर्ड केले, आता ह्याला अटक झाल्यानंतर याला फटकावतानाचे व्हिडिओ जे आहेत ते प्रत्येक ठिकाणी व्हायरल होणं गरजेचं आहे।